नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्व जांभेकर फॅमिलीकडून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आमची ही कन्या आरोही आज आमच्या कन्याला स्कूलला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि तर ती आज खूपच बोर झाली आहे। तर तिला मी प्रॉमिसही केलं होतं की आफ्टर स्कूलच्या एक्झामनंतर तिला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाणार, परंतु ते कुठे तर तिला अजून काही सांगितलेलं नाही। ते सरप्राईज बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन चाललो आहे आणि त्या ठिकाणी थोडंसं आपण एन्जॉय करूया। तर त्या ठिकाणी गेल्याच्यानंतरच तो स्पॉट कुठला आहे काय आहे मला ते त्या ठिकाणीच माहीत पडणार। तर भेटूया त्या स्पॉटला। मित्रहो, चिखली या ठिकाणी असणारे हे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान खूपच प्रसिद्ध आहे। तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून काही या गार्डनच्या नियमावली आहेत। तर त्यात या गार्डनची वेळ आहे सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत आणि तिकीट घेण्याची वेळ आहे सायंकाळी 4 ते 7:30 पर्यंत। आणि या ठिकाणी लहान मुले म्हणजे 1 ते 12 वर्षे वयोगटासाठी तिकीट आहे 10 रुपये आणि 12 वर्षावरील वयोगटासाठी तिकीट आहे 20 रुपये। मित्रहो, या ठिकाणी पार्किंग अगदी फ्री आहे आणि ह्या ठिकाणी असणारे 5 पिलर हे सर्वांचं लक्ष आकर्षून घेतात, हेच याचं वैशिष्ट्य आहे। आणि दुसरं आहे विद्युत रोषणाई। सुंदर आहे मित्रांनो, बाजूला खूपच सुंदर असं गार्डन आहे आणि ह्या ठिकाणी पुढं एखाद्या जापनीजमध्ये आपण जे बघतो की मोठमोठ्या जे बौद्ध विहार असतात, तर अशा प्रकारचं वरती हे डिझायनिंग केलेलं हे वरचं कॅपसारखं हे आपल्याला दिसेल या ठिकाणी। आणि या बाजूला खूपच छान आहे, लोक या हिरवळीवरती निवांत बसलेले आहेत, कारण दिवसभर काम करून कंटाळा आल्याच्यानंतर या ठिकाणी लोक बसून आराम इथं करू शकतात। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर हे दृश्य आहे आणि इथून पुढे या ठिकाणी हे जे आहे इथून पुढे आपण जर बघाल तर या ठिकाणी हे ब्रिजसारखं स्टीलचे रेलिंग आहे, ते खूप सुंदर असे ब्रिजसारखे केलेले आहे। हे तुम्ही पूर्ण आपल्याला हे फिरता येईल। जवळपास 5 ते 6 असे एकूण हे स्टीलचे रेलिंगचे तयार केलेलं आहे आणि इथून खाली फार सुंदर असं दृश्य आपल्याला दिसेल। हे बघा, खूपच छान सुंदर फिशमधून हे पाणी बाहेर पडत आहे। हे बघा, फार सुंदर आहे। आणि आमची आरोही या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आरोही थांबलेले आहे आणि मिसेस रेणुका त्यांचा फोटो घेत आहे। सूर्य मावळतोय, फारच छान सुंदर दिसतोय। हे बघा, आणि हा छान गारवा सुटलेला आहे। दुपारची जी काही गरमी आहे तर या गरमीपासून त्या ठिकाणी आल्हाददायक खूप छान हवा या ठिकाणी येत आहे, खूप छान वाटतंय। मित्रांनो, आता ह्या ब्रिजवर आपण जर खाली पाहिलं तर बघा या ठिकाणी खूपच छान दिसेल। आणि ह्या ब्रिजच्या ह्या उजव्या साईडला या कॉलमवरती हे सर्व स्टीलचे रेलिंग उभे केलेले आहेत, जणू काय हा ब्रिज आहे, मिनी ब्रिज। आणि अशा प्रकारे खूपच सुंदर हे गार्डन डेव्हलप केलेलं आहे। मित्रहो, संजय जांभेकर ह्या ब्लॉगमध्ये विद्युत रोषणाई असलेल्या ह्या गार्डनची पूर्णपणे माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर मित्रहो, अगदी तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा। सर्व काही कव्हर करण्याचा मी ह्या ब्लॉगमध्ये प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, पुढे पाहत राहा। या ठिकाणचा प्रत्येक भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे जे रेलिंग आहे हे ह्या साईडने गेलेलं आहे आणि हे पुढे अगदी त्या साईडला अगदी पूर्ण राऊंड हा पूर्ण होईल। त्यानंतर पुढे त्याच्या पलीकडे दुसरं अजून एक रेलिंग आहे, तिथून पण आपण जाऊया। बघा, आता ह्या रेलिंगच्या खाली
हे सुद्धा खालनं एक ब्रिज केलेला आहे स्टीलचा. तिकडे बाहेर समोर कंपाऊंड दिसेल, तिथं कंपाऊंड एंड होतं हे बघा, आणि समोर रोड आहे. तर इथून पण हे लोकेशन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बघता येईल. अतिशय शिस्तबद्ध अशा ठिकाणी हे ट्रॅक केलेले आहेत. आरोही थांब. आणि मित्रांनो बघा, इथून अगदी ह्या डाव्या साईडने इथून मी तुम्हाला हा कॅमेरा मारतो मी, तर खूपच छान सुंदर दिसेल. आणि ह्या गार्डनमध्ये अतिशय सुंदर अशी फुलं आपल्याला दिसतील, पर्पल कलरची, जांभळ्या रंगाची. या ठिकाणी हा सर्कल केलेला आहे व्हाईट कलरचा, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये फार सुंदर हे गार्डन डेव्हलप केलेलं आहे. सर्वत्र हिरवळ आहे, खूपच शिस्तबद्ध आकर्षक असं आहे. आणि हे गार्डन बऱ्याच लोकांना आकर्षित करतं, आणि त्याचमुळे या ठिकाणी बघणाऱ्याची गर्दीही वाढत आहे. आणि मित्रांनो, आता ह्या ठिकाणी हे जे ब्रिज आहे, हा स्टीलच्या ह्या ब्रिजच्या खाली ह्या ठिकाणी लाईटिंग हळूहळू लागत आहेत. आणि ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे रंग चेंज होत आहेत. हे बघा, पिंक आला, त्याच्यानंतर हा येलो आला, आणि पुढे हा ब्ल्यू आला, लाईट ब्ल्यू, आणि पुन्हा पिंक कलर. तर अशा प्रकारे प्रत्येक तुम्ही जसं जाल ना ह्या ब्रिजच्या संपूर्ण ठिकाणी असेच कलर या ठिकाणी आपल्याला दिसतील. आणि यासाठी हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे हे गार्डन आहे. फक्त विद्युत रोषणाई यासाठी हे गार्डन अतिशय प्रसिद्ध आहे. तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तर आपण आणखी खाली थोडंसं पुढे बघूया. लोकेशन खाली खूप सुंदर आहे. आणि या ठिकाणी समोर हे मोगऱ्याचं झाड आहे ना, मोगरा. हे बघ, हे मोगरा आहे, मोगरा, सॉरी चाफा आहे ना, हे चाफ्याचं आहे. छोटे छोटे पर्पल कलर कुठला आहे? मला खूप आनंद वाटतो या ठिकाणी, मजा वाटते. सोबत आरोही आहे, रेणुका आहे. सध्याला रेणुका कॅमेरामन झालेले आहे. कधी मी होतो कॅमेरामन, तर कधी रेणुका होते कॅमेरामन. अशा प्रकारे मला ॲडजस्ट करून हे सर्व काही तुम्हाला दाखवावं लागतं मित्रांनो. खूपच सुंदर आहे. या ठिकाणी देखील थांबून आपल्याला फोटोशूट करता येऊ शकतं. खूपच छान येतं. या ठिकाणी बऱ्याच काही इंट्रक्शन आहेत की ह्या रेलिंगला आपण असं पाठ करून टेकून उभे राहू नये, कारण हे फार धोक्याचं असतं. ह्या सर्व काही काचा आहेत मित्रांनो, काचा. तर ह्याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. तर हे सरकारची मालमत्ता आहे आणि आपण याचं व्यवस्थितपणे जतन केलं पाहिजे. कलरची आणि व्हाईट कलरची ही फुलं समोर आपल्याला दिसतील. या कंपाऊंडच्या अलीकडे हा तिकडे भाग पुढे संपतोय. समोर आहे मंदिर. त्या ठिकाणी मंदिर आहे. तर तिथून हा भागातून हा संपतोय. तर खूपच छान सुंदर आहे. तर आपण आता आणखी पुढे जाऊया. या मित्रांनो, ह्या ठिकाणी झाड आहे, पण हे झाड कशाचं माहीत नाही, पण दिसायला फार सुंदर आहेत. आणि या ठिकाणी गुलाबी कलर, येलो कलर आणि ब्राऊन कलर अशा प्रकारचे फुलं या ठिकाणी झाडाला आहेत. झाड कुठलं माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा हे झाड कशाचं आहे. तर आपण आता आणखी पुढे जाऊया. आणखी ज्याचा समोरचा ब्रिज वरचा तो खाली तो छोटा आपण तोही बघूया. तर आता आणखी असे खाली बरेच काही ब्रिज अजून बघण्यासारखं आहे. आपण खाली गेलो की खालनं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बारकाने बघता येईल. तर आपण खाली जाऊया. त्या ठिकाणी पण खूप छान स्पॉट आहे. त्या राऊंडला तो जो राऊंड केला ना त्या ठिकाणी तिथून लोकेशन फार छान आहे. तर आपण तिथं खाली जाऊया. तर थोडंसं आणखी पुढे तुम्ही या. या ठिकाणी वर्षी जे कॅप आहे हे कॅपच्या थोडंसं पुढं आणखी या, आपण बघूया. तर इथून हे दृश्य आपल्याला फार सुंदर दिसेल. अगदी हे डाव्या साईडला उजवीकडं इथून हा समोरचा धबधबा आपल्याला फ्रंटचा खूप छान सुंदर दिसतो इथून. हा बघा. आणि ह्या ठिकाणचा खालचा आपल्याला स्पॉट बघायचा आहे तिथं खालचा. या ठिकाणचे दोन आहेत. एक मोठा ब्रिज आहे, दुसरा आहे छोटा ब्रिज. तर आपण त्या ठिकाणी खाली जाऊ. तर आता मित्रांनो, आता आपण खाली या ठिकाणी ह्या पायऱ्या उतरूया खाली. आणि ह्या पायऱ्या उतरून खाली जाऊया खाली. आणि इथून आता आपण पुढच्या नेक्स्ट जे रेलिंग आहेत तर त्या रेलिंगमधून आपण आता उतरत आहोत. त्या जाऊया पुढे. तर आता असंच पुढे जाऊया खाली. मित्रांनो, तुम्हाला इथून देखील खाली येता येतं. तर इथून देखील या ठिकाणी या लहान ब्रिजकडे आपण येऊ शकतो. आणि इथून सुद्धा हा रस्ता आहे इथं खाली येण्याचा.
आणि पुन्हा वरती मोठ्या ब्रिजवर जायचं असेल तर त्या ठिकाणी हा वरती दुसरा एक रस्ता असा आहे, इथून चला ना. मला जावं लागेल. मित्रांनो आता आपण हा जो वरचा जो ब्रिज आहे ते वरती जे कॅप आहे ते जवळपास जॅपनीज कॅपसारखं दिसतं आपल्याला ते. आणि आता हा जो ब्रिज आहे पूर्ण हा जो ब्रिज आहे हा वरचा मोठा ब्रिज आहे, म्हणजे वरच्या ब्रिजवरून देखील आपण हे सौंदर्य बघू शकतो. तर आता या ठिकाणी विद्युत रोषणाई हळूहळू होत आहे आणि हा खालचा ब्रिज आहे हा स्टीलचा आहे. तर इथून आपण हे सर्व सौंदर्य बघू शकतो. अगदी जवळ या ठिकाणी आपल्याला बघता येईल. तर मित्रांनो या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी गार्डन या ठिकाणी हा जो आहे अतिशय सगळ्यात म्हणजे ब्रिजचा खालचा भाग आहे आणि फोटोसाठी हा भाग अतिशय स्पेशल आहे. या ठिकाणी खूप लोकांची तर गर्दी आहे, तर फोटो लोक काढत आहेत. तुम्ही तर बघू शकताय. प्रत्येकडे कॅमेरा मारून दाखवायचा समोर पलीकडे. मित्रांनो हे या ठिकाणी जे सिमेंटचे जे पोल आहेत आणि ज्या पोलवरती हा ब्रिज उभा आहे, तर ह्याला फक्त हे नकली डुप्लिकेट आहे, काही ठिकाणी ओरिजिनल आहे. पण याचं खूप छान सौंदर्य दिसेल आपल्याला. इथून आपण हा भाग बघू तर हे बघा जिकडे तिकडे ह्या ठिकाणी आपलं हे जे स्टेनलेस स्टीलचे हे ब्रिज दिसतील आपल्याला. मोठे ब्रिज, छोटे ब्रिज आणि ह्या ठिकाणी ही जॅपनीज स्टाईलचे वरचे जे कॅप आहे दिसेल आपल्याला. तर हे एक खूप मोठं आकर्षण आहे ह्या ठिकाणी. तर ह्या साईडला सुद्धा हे ब्रिज दिसतं आपल्याला आणि हळूहळू या ठिकाणी विद्युत रोषणाई वाढत आहे. जसा गडद अंधार पडेल तसं हे गार्डन आणखी सुंदर दिसणार आहे. या ठिकाणी रेणुका आणि आरो या ठिकाणी दोघी पण फोटो शूट करत आहेत. तर मित्रांनो आता आपण आणखी पुढे जाऊया. हारपून चालला आहे या विद्युत रोषणाईमध्ये. अगदी झगमगाट झालेला आहे ह्या सर्व रोषणाईमध्ये. तर मित्र हो आता हा ब्ल्यू कलर आलेला आहे. हे बघा काही ठिकाणी ब्ल्यू आहे, काही ठिकाणी येलो आहे. तर अंधार डार्क झाल्यामुळे या ठिकाणी ह्या रंगाचा खेळ देखील सुरू झालेला आहे. ते बघा अनेक रंग या ठिकाणी आपल्याला दिसतील. खूपच सुंदर हे गार्डन आहे आणि ह्या ठिकाणी आहे आरोही. हा वरचा ब्रिज आहे आणि हा आता सध्याला मी खालच्या ब्रिजवरून हे सर्व मला हे दाखवत आहे. आणि समोर ह्या सेंटरच्या लोकेशनला भरपूर लोक त्या ठिकाणी थांबलेले आहेत, फोटोशूट करत आहेत, व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आणि इथून बघाल तर आता बघा खूपच सुंदर, खूपच अद्भुत. पिंपरी चिंचवडच्या या परिसरामध्येच नव्हे तर या पूर्ण पुण्यामध्ये सुद्धा हे एक प्रकारचं आगळं वेगळं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी गार्डन उद्यान हे विद्युत रोषणाईकरता प्रसिद्ध आहे, फेमस आहे. तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या ठिकाणी या गार्डनला विजिट करा. गार्डन हे बघण्यासारखं आहे. तर आमच्या आरोहीने देखील खूपच आज एन्जॉय केला. क्षणामध्ये हा रंग चेंज होतोय
आणि त्याच्यामुळेच आत्ता संध्याकाळच्या 7 वाजता जास्त गर्दी वाढलेली आहे. 7 ते 8पर्यंत त्याचा टायमिंग आहे. संध्याकाळी 4 वाजता हे ओपन होतं, याची एंट्री होते आणि 8 वाजेपर्यंत हे चालू असतं. म्हणजे 7 ते 8 या दरम्यान या ठिकाणी लोकांची फार गर्दी असते. हे बघा या ठिकाणी जॅपनीज मॉन्क जे वरचे जे कॅप आहे ते दिसेल आणि या ठिकाणी खूपच सुंदर विद्युत रोषणाई आपल्याला दिसेल. आणि या ठिकाणचा हा कर्व ब्रिज तुम्हाला बघता येईल. हे बघा हा ब्रिज कुठं गेलेला आहे तो त्या ठिकाणी टच झालेला आहे. पुढे हे गोलाकारमध्ये हे ग्राउंड केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व जे ब्रिज आहेत हे वर्तुळाकारमध्ये आहेत. या ठिकाणी हा मोठा ब्रिज आणि या ठिकाणी मधला हा छोटा ब्रिज आणि हा एक स्टेटचा एक ब्रिज. या ठिकाणी स्टेट असे लाईटिंगचे काम केलेले आहेत आणि तिरंगा पाहिला तिरंगाचा कलर कसा आहे. ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन ट्राय कलर. विच कलर? 5 कलर. तिरंगामध्ये 5 कलर असतात. मित्रांनो ह्या ठिकाणी हे जे लाईटचे पोल आहेत तर ह्या ठिकाणी देखील तुम्हाला फोटोशूट करता येऊ शकेल. हे बघा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिभा या ठिकाणी आपल्यासमोर दिसेल आणि त्यांचे थॉट्स पण या ठिकाणी आपल्याला दिसतील. स्पेशली त्यांच्याकरताच त्यांच्याच नावाने हे गार्डन असल्यामुळे या ठिकाणी त्यांचे फोटो अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपल्याला दिसतील. हा कॅमेरा बसवलेला आहे आणि हेतून समोर ह्या ठिकाणी ह्या मोठ्या बोर्डावरती ह्या ठिकाणी बघा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं वाक्य आपल्याला दिसेल. हार्ड वर्क नेवर ब्रिंग्स टायर्डनेस, इट ब्रिंग्स सॅटिस्फॅक्शन हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्या ठिकाणी पलीकडे हिंदीचं त्यांचं काही फेमस वाक्य ह्या ठिकाणी येतात. 5 पिलर ह्या ठिकाणी आपल्याला मरून कलर आहे, दुसरा आहे ग्रीन आहे, दुसरा आहे फिकट कलरचा ग्रीन ऑफ व्हाईट ग्रीन आणि मरून कलर. तर ह्या कलरचं कॉम्बिनेशन करून हे 5 पिलर अतिशय सुंदर अशी सजावट या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसेल. बाजूलाच मुलांना खेळण्यासाठी छोटंसं ग्राउंड किंवा खेळण्याचे अनेक इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि थोडं खेळायचं आहे तर मी थोडा हेल्प करतोय, सपोर्ट करतोय. चला धरावरती धरावरती धरा. 1 हां 2 3 धर ना वरती धर नीट. 3 4 5 हां हां नाही खूप वेट होईल, खूप वेळा धर 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 पुढे धर. नाही सोडता येणार. हां कर धर पुढे धर. हां तो हात पुढे घे. हां तो हात पुढे घे, तो हात पुढे घे. हां आता ह्या ठिकाणी पाय ठेव वरती. आता सावकाश हां व्यवस्थित गच पकड. आता खाली आहे, खाली आहे. तर मित्रांनो आज आपण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान गार्डन, तर हे पूर्णपणे विद्युत रोषणाई असलेलं हे PCMC एरियामधलं एकमेव असं गार्डन आहे. तर ते बघून आम्ही आत्ताच आलो आहे. आमची आरोही मिसेस रेणुका. तर आरोही तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. तर आमच्या आरोहीला खूप चांगलं वाटलं, खूप आवडलं.
आणि आता उद्या आपण दुसरीकडे पुन्हा जाऊया. आणि तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा आणि नेहमी आनंदी राहा. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या ब्लॉगला, संजय जांभेकर ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आम्ही असेच नवीन ब्लॉग बनवत राहू तुमच्यापर्यंत. तुमच्या नोटिफिकेशनला सर्वात अगोदर हे दिसेल. तर पुन्हा भेटूया. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.